देवा, कसली परीक्षा बघतोयस तू? आदित्य सर आणि पारोचं नातं नवरा बायकोचं आहे. तू त्यांना राखीच्या बंधनात कसं बांधणार? असं झालं तर अनर्थ होईल. तूच काहीतरी मार्ग दाखव रे देवा. सगळ्यांनी राखी बांधली तेव्हा मला आनंद झाला. आता का विचित्र वाटतंय? असं वाटतंय की पारूनी राखी नाही बांधली पाहिजे. साखर तर जशी त्या तशी आहे. मीठ रे देवा, अहिल्या मॅडमनी वड्यांमध्ये साखरेऐवजी मीठ घातलं की काय? अहिल्या मॅडम, अहिल्या मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं मॅडम? आपल्याकडची साखर संपली होती म्हणून मी स्टोअर रूम मध्ये आणायला गेले होते. तितक्यात तुम्ही येऊन ह्या वड्या बनवल्या असणार. कारण काय झालं माहिती, साखरेची बरणी तशीच्या तशी आहे आणि मिठाची बरणी मात्र अर्धवट आहे. तुम्ही चुकून या वड्यांमध्ये मीठ नाही ना घातलं? अरे देवा, मी माझ्याच विचारात होते आणि चुकून मीठ नाही ना टाकलं मी. थांब थांब थांब, मी खाऊन बघतो. दादासाहेब, नैवेद्याचा प्रसाद असा उष्टा नसतो ना करायचा, है ना? दामिनी, देवाला मिठाचा प्रसाद दाखवण्यापेक्षा आधी चाखून बघितलेलं बरं नाही का? साखर अजिबातच नाहीये. खूप खारट झाली वडी. अगं आता काय करायचं? अहिल्यादेवी, देवाला नैवेद्यासाठी उशीर होते. मग सावित्री, प्रसाद म्हणून शिरा करूया पटकन. पारू, हा, नारळाच्या वड्या बनवायला किती वेळ लागेल? 20 मिनिटं. चल पटकन. पारू पारू, तू थांब ना. कशाला? पारू तुझा वाय. हे घ्या. पारू, तुला माहितीये आजपर्यंत किर्लोस्करांच्या घरातून प्रसाद जायला कधीही उशीर नव्हता झाला. आणि आज सुद्धा तुझ्यामुळेच ह्या वड्या वेळेत तयार झाल्या. थँक्यू. देवी आई, ते बाहेर वाट बघत असतील, तुम्ही घेऊन जा ना पड्डीशी. वड्या तयार झालेल्या दिसतायत. बाय. सासू आणि सुनेच्या हाताला बराय उरक, असंच म्हणायला हवं. पारू बाळा, आज थोडक्यात वाचलीस तू, नाहीतर अनर्थ झाला असता. पण नशीब पण बघ ना कसं असतं. अहिल्या मॅडमच्या हातून त्या वड्यांमध्ये मीठ पडायला काय, तुझी आदित्य बाबांना राखी बांधायची वेळ जवळ यायला काय, आणि प्रसादाची मागणी व्हायला एकच वेळ पडली. देवाचा संकेत म्हणतात ना, तो यालाच आहे. त्याला तुझी काळजी आहे बघ. ए काय तुम्ही सतत खुसूर पुसूर काय करत असता ग? आत्ता पण काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे ना डोक्यात? काय चाललंय? मी गणियानं बाला जेवण द्यायला जाते. हा, आलेच. मी पण येते बाहेर.
नाईस. बघितलं आता दरारा केवढा आहे या घरात. सगळे घाबरतात मला. काय म्हणतात? दामिनी किर्लोस्कर. काय करते असे? या डॅमी, तू ना येताना नॉक करत जा प्लीज. हा, तू अशी का करतेस ग मध्ये मध्ये? मैत्रिणी आहोत ना आपण, मग काय नॉक आणि भीक. हा चल बोल पटकन, काय काम आहे? तर काय बोलायचं तेच कळत नाहीये मला. आपला एवढा चांगला प्लॅन होता, तो सगळा फ्लॉप झाला. पारूचं आणि प्रियाचं पडलेलं तोंड बघायचं होतं मला आज, पण नाही, सगळं असं फुस. ती पारू किमान राखी बांधायला तयार तरी झाली, पण ती प्रिया ना जरा स्मार्ट आहे, हा ऍडव्हान्स आहे. मला तोंडावर बोलली ग की मी राखी नाही बांधणार म्हणून. दिशा, मी ना तुला एक सल्ला देते. ती प्रिया ना सतत प्रीतम सोबत असते. मला तर अशी भीती वाटते की तू या घरातून बाहेर जायचीस आणि तीच या किर्लोस्करांची सोन बनून यायची या घरात, है ना? झालं, संपलं. ऐक डॅमी, मी ना तुझ्यासारखी स्टुपिड नाहीये. मला आहे माझी अक्कल. आणि आता ना त्या 2 मूर्ख मुलींना सोडून माझ्या डोक्यात एक वेगळंच टेन्शन आहे यार. बाप रे, ब्रेकिंग न्यूज. दिशाला टेन्शन आलं. अगं पण कसलं टेन्शन आहे तुला? डॅमी, आपण बघ सकाळी शॉपिंगला जाणार होतो. मग मी तिकडे कपाटपाशी गेले, माझी पर्स घेतली, इकडे आले, मग आपला प्लॅन कॅन्सल झाला. मग मी रागाच्या परत तिकडे पर्स टाकून दिली आणि मग गेले. आता रिटर्न आलं तर माझी पर्स कुठे सापडतच नाहीये. या डॅमी, त्यात माझे कार्ड्स, कॅश, सगळं सामान आहे. कार्ड्स आणि कॅशपेक्षा मला त्या फोटोची काळजी आहे. तो कोणाच्या नजरेत पडता कामा नाही. इथे असेल कुठेतरी, शोध ना नीट. त्या बघितलंय, नाहीये. नाहीये? बाप रे, म्हणजे घरात चोरी झाली आहे. किर्लोस्करांच्या घरात चोरी. थांबी पोलिसांना नाही नाही, आर यू मॅड? पोलिसांना वगैरे कॉल नको करूस, सासूबाईंना नाही आवडणार. असं सणासुदीच्या दिवशी पोलीस घरात आलेले. आपण एक काम करूया ना, आपण दोघी मिळून तो चोर शोधूया ना. कोण कोण आलं होतं रूम मध्ये, रिकॉल करावं लागेल. बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघ, मी इथे बसले होते, तू इथून इथे आलीस, तू इथून बॅग काढलीस आणि निघायला गेलीस. तेवढ्यात दिशा मॅम, राखी, लिलीपोट, गणी, चल जा तुम्ही जेवून घे. तू जेवला ना? वय आता आलो. ए काय रे, तिकडे माझ्या पर्सची चोरी करून इकडे मजा करतोस तू? हा, तू चालेलास आमच्या रूम मध्ये. बोल पटकन. नाही, मी नाही चोरली. कुठली पर्स? दिशा मॅडम, 1 मिनिट, काय झालंय? ए मारुती, तुझा पोरगा ना चोर आहे, चोर. त्यांनी दिशाची पर्स चोरली आहे, कळताय? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गणी तसं काही करणार नाही हो. रे बाप रे, इथे ते 7वीत है ना? हे बघ, मी ना तुमच्यासारख्या माणसांना चांगलंच ओळखते. तुम्ही ना शेवटी नोकर आहे ना, नोकरच राहणार. आज या गणीने दिशाची पर्स चोरली. आतापर्यंत त्या पारूने आणि या गणीने मिळून काय काय चोरलं असेल घरातलं मला माहिती नाहीये. 1 मिनिट. माझा भाऊ चोर नाही. गणी कधीच कुणाला विचारल्याशिवाय कुणाच्याच वस्तूला हात लावत नाही. चोरी तर लई लांबची गोष्ट राहिली. हो ना, कळेल मग आता लवकरच. दामिनी आंटी, चेक करून येता जरा. नोकर. मी काय म्हणतो, ओ मॅडम, ही एवढी महागडी पर्स या भिकारड्या पारूकडे आली कशी ग? काय गे पारू, तुमच्यासारख्या भिकारड्यांकडे एवढी एक्सपेन्सिव्ह पर्स कुठून आली? गणीनं मला रक्षाबंधन गिफ्ट दिलीये. पैसे कुठून आले रे तुझ्याकडे?
हे लॉटरी वगैरे लागली का तुला? नाही ना? मग सिंपल आहे. माझ्या रूम मधून माझी पर्स चोरलीस, त्यातून पैसे काढून तुझ्या बहिणीसाठी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलं. नाही केली चोरी. कनी कनी माहित आहे मला तू नाही केलीस चोरी. तू मला सांग ना, तू ती पर्स आणायला बाकडनं पैसे घेतले होतेस ना? गनी, अरे बोल ना, काय विचारते मी? तू बाकडनं पैसे घेतले होतेस ना? बा तू दिले होतेस काय ना पैसे? पैसे? आणि मी नाही, पैसे नाही दिले मी. तो मागायला आला असता तर मी दिले असते, पण गणी मला सांग की मी जर का तुला पर्स आणायला पैसे दिले नाही तर कुठनं आणले पैसे तू? मी इथं या बंगल्यात रक्ताचं पाणी करून प्रामाणिकपणे ताट मनाने जगलोय. आपल्यावर चोरीचा आळ नकोय. मला सांग कुठून आणले पैसे? बार जीव घेणार आहेस का त्याचा? ए चुप. तुमचा फालतू ड्रामा बंद करायचा आता. तुम्ही ना सगळे आता पोलीस स्टेशन मध्ये चला. एक मिनिट काय सुरू आहे इथे? आणि तुम्ही दोघे इथे काय करता? या आता तर मालक पण आले. प्रीतम, अरे या गणीने आपल्या दिशाची पर्स चोरली, कळतंय तुला? आणि तितकं करून तो थांबला नाहीये. त्या पर्स मधले त्याने पैसे घेतले आणि त्या पैशांनी या पारूसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट घेतलंय. कळतंय केवढी तयारी आहे यांची? मी गणीला ओळखतो. गणी असं वागूच शकत नाही. ए प्रीतम, ऐक ना, तू ना एकतर मध्ये पडू नकोस आणि या चोरट्यांची बाजू तर अजिबात घेऊ नकोस. ही ना आत्ताच्या आता सासू मामला यांची कंप्लेंट करणार आहे, म्हणजे त्या इकडून त्यांना हकलून देतील आणि यांना या लोकांची लायकी पोलीस स्टेशन मध्ये जायची आहे. एवढीच अक्कल आहे ना तुझी? एक मिनिट. प्रिया मॅडम, द्या त्यांना यांची पर्स द्या. मूर्खासारखी त्या बेड खाली टाकून आली होतीस. मला दिसली, मी घेतली आणि प्रिया मॅडमला दिली. म्हटलं भेटली तर द्या तिला. याने पर्स ओपन करून बघितली असेल तर मग तर मी गेले. नसेल बघितली तर हा टॉपिक वाढवण्यात काही पॉईंट नाहीये. इथून पटकन निघालेलं बरं. दिशा, तू कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीस ना? नाही, कर नीट चेक कर. पण मी ना साधी उघडून पण नाही बघितली तुझी पर्स. ओके? नाही, आय एम सो सॉरी प्रीतम, आय ट्रस्ट यू. मी ते जनरल चेक करत होते. थँक्यू सो मच. एक मिनिट दिशा मॅडम. काय आहे? कुठे चाललाय? तुम्ही चुकताय. या निरागस गणीची काहीही चूक नसताना तुम्ही चक्क त्याच्यावर चोरीचा आरोप केलाय. तुमच्यासाठी ही खूप छोटी आणि क्षुल्लक गोष्ट असेल, पण ह्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. दिशा मॅडम, तुम्ही अपमान केलाय त्यांचा. तुम्ही प्लीज त्यांची माफी मागा. तुला माहितीये का मी कोण आहे ते? मी या भिकारड्यांची माफी मागावी इतकी त्यांची लायकी तरी आहे का? आणि एक मिनिट, मला यांची माफी मागायला लावणारी तू कोण आहेस? दिशा मॅडम, माफी मागा. प्रिया मॅडम, जाऊ द्या ना त्यांना. काय मालक काही जरी म्हटले ना तरी आम्हा नोकरांना आमची पायरी सोडून नाही चालत. आमचा काही राग नाहीये त्यांच्यावर. कळलं? चोपेट. छोटा बॅगेट, ती तर तुला सॉरी बोलणार नाही, पण तिच्या वतीने मी बोलतो. सॉरी बाबा. प्रीतम सर,
प्रीतम बाबा, तुमची काही चूक नाही, तुम्ही कशाला माफी मागताय? नाही पण नाही, आम्ही गरीब माणसं आहेत, आम्हाला हसल्या गोष्टींची सवय आहे. बरं हा एका प्रश्नाचं उत्तर मिळायचं राहिलं ना. मी जर का गणीला पर्स आणायला पैसे दिले नाहीत तर मग गणीकडे पैसे आले कुठून? हे गणी, मला खरं सांग, तू पैसे आणले कुठून? मामा लहान आहे तू, जरा प्रेमाने विचारा. गणी, मला आता तरी सांग ना, कुठून आणलेस ते पैसे? तायडे, त्या दिवशी बाजारात तुला ही पर्स आवडली होती, पण ती खूप महाग होती आणि आपल्याकडे तेवढे पैसे बी नव्हते. पण तुझे डोळे काय त्या पर्सवरनं बाजूला जात नव्हते. पण तरी पण पैसे नाहीत म्हणून तू ती पर्स घेतली नाहीस, तिथंच ठेवून दिलीस. मग नंतर त्याच पैशातून तू मला एक चांगलं शर्ट घेऊन दिलंस. हो, नेहमी असंच करतेस, स्वतःचं मन मारून समद्यांची काळजी घेतेस. त्याच दिवशी मी ठरवलं, तुला आवडलेली हीच पर्स मी तुला गिफ्ट करणार. बाकडे पैसे मागितले असते आणि त्याच्याकडे नसते तर मग त्याला बी वाईट वाटलं असतं, म्हणून मी त्याच्याकडे बी पैसे मागितले नाहीत. पण मग गणी, ते पैसे आणले कुठून? मी एका दुकानात मजुरी केली. काय? आणि त्याच पैशातून तुला ही पर्स गिफ्ट केली. पण यार, कनी एवढे कष्ट घेतले माझ्यासाठी, म्हणून तुझ्या पाठीवर हे वर. आता लक्षात आलं माझ्या. गणी, तुलाही मोठा झालास, तुझ्या ताईडेपेक्षा बी मोठा. माझ्या लेकरांना अशी मजुरी करायची वेळ यावी, पाप म्हणून मी कुठंतरी कमी पडलो. बा, तू आमच्यासाठी काय नाही केलंय सांग ना. आम्हाला डोक्यावर छप्पर दिलीस, अंगभर कापड दिलीस, खायला भाकर दिलीस. जगातला प्रत्येक बाप आपल्या पोरांना ते देतोच, पण त्याच्या बी पलीकडे जाऊन तू आम्हाला काय दिलंस माहिती? आम्हाला तू पिरमाचा आभाळ दिलंस, मायेचा समिंदर दिलास, विश्वासाचा डोंगर उभा केलास तू. बा, हे पैसे, नवीन नवीन कापड, चांगलं चुंगलं खायला हे काय बी नसतं र. ज्याच्या डोक्यावर ज्याच्या बाचा हात असतो ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. आणि तुला माहितीये, मी या गणी जगातले सगळ्यात श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत. बा, आम्हाला तुझ्याकडनं काय बी नको, तू सगळं दिलंयस आम्हाला. आम्हाला फक्त तू पाहिजे, फक्त तू. काय झालं प्रीतम सर, तुम्ही का रडताय? श्यामा, मला ना नेहमी असं वाटायचं की आपली पण एक बहीण असायला हवी होती. पण आता असं वाटलं की जरी ती असते ना, तरी मी इतका चांगला भाऊ नसतो होऊ शकू. बघा ना, ती गोड आहे, स्ट्रॉंग आहे, प्युअर आहे. खरंच खूप श्रीमंत आहे ते लोक, खूप जास्त. यांच्या पुढे आज मीच मला गरीब वाटतं.
किती इमोशनल आहे हा मुलगा, तितकाच चांगला आणि खरा पण. का कोणास ठाऊक पण मन तुमच्याकडे ओढ घ्यायला लागलंय प्रीतम सर.